नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। बघा, या लेक्चरमध्ये आपण पर्यावरण हा जो विषय आहे तर त्या विषयाचं डिकोडिंग करणार आहे। तर जसे आपण बाकीचे व्हिडिओ घेतलेले आहेत त्याच पद्धतीने आपण पर्यावरणाचं पण डिकोडिंग करणार। तर इथे पण हे तुम्हाला दोन पार्टमध्ये येणार आहे। बघा, पहिल्या पार्टमध्ये मी तुम्हाला सिलेबसबद्दल सांगते की ओव्हरऑल पर्यावरणाचा सिलेबस काय आहे आणि आपल्याला कुठले कुठले टॉपिक प्रिपेअर करायचे आहेत। तर हा पार्ट 1 असणार आहे आणि पार्ट 2 मध्ये मग आपण याबद्दल जे आन्सर रायटिंग आहे तर त्यावर बोलणार की जसं आपण भूगोलबद्दल घेतलं होतं बघा, की भूगोलचे आन्सर कसे लिहायचे, त्याचं इंट्रोडक्शन कसं लिहायचं, कन्क्लुजन कसं, एक ओव्हरऑल फॉर्मॅट कसा असायला पाहिजे। तसं सेम आपण पर्यावरणाचे जे प्रश्न असतात तर प्रश्न कसे असतात, त्यांची लेवल काय असते आणि करंट अफेअर कसं लिहायचं किंवा त्याचे आन्सर कसे लिहायचं, तर त्याचा जो फॉर्मॅट आहे तो आपण नेक्स्ट पार्टमध्ये घेऊ। ठीक आहे, तर बघा, आता तुम्हाला पर्यावरण हा जो विषय आहे हा GS 3 मध्ये आहे आणि हा जो सब्जेक्ट आहे आपल्याला हा दोन्ही ठिकाणी आहे। बघा, जो GS 3 आहे तुमचा, तर GS 3 मध्ये तुम्हाला पर्यावरण आहे। तर यामध्ये म्हणजे दोन्ही ठिकाणी आहे म्हणण्याचा माझा उद्देश असा होता की तुम्हाला पर्यावरण हा जो विषय आहे हा प्रिलिमला देखील आहे आणि मेन्सला देखील आहे। ठीक आहे, तर त्यामुळे तुम्हाला प्रिलिमसाठी पण हा प्रिपेअर करायचा असतो, प्लस हा मेन्ससाठी पण तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, ज्या काही पर्यावरणीय समस्या सध्या सुरू आहेत तर त्यामुळे हा असा सब्जेक्ट आहे की जो करंट अफेअरमध्ये देखील असतो। म्हणजे बघा, एखादं गव्हर्नमेंटचा काही इनिशिएटिव्ह येणार किंवा गव्हर्नमेंटची काही पॉलिसी येणार किंवा अनेक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स असतात, आंतरराष्ट्रीय संस्था आहे ज्या पर्यावरणासंबंधी कार्य करत असतात, तर त्या न्यूजमध्ये असतात, काहींची मीटिंग असते किंवा एखादा रिपोर्ट पब्लिश होतो। तर त्यामुळे हा जो विषय आहे हा सध्या खूप जास्त महत्त्व असलेला विषय आहे। तर बघा, याच्या आधी काय होतं जनरली की MPSCला, म्हणजे मी MPSC बद्दल बोलते, MPSCला पर्यावरणाचं जे वेटेज आहे ते कमी होतं। आपल्याला माहित आहे की हार्डली 5 क्वेश्चन येतात पर्यावरणाचे प्रिलिम्सला आणि ते पण एक इझी फॉर्मॅटमध्ये असायचे। तर असं एक ओव्हरऑल होतं। पण आता रिसेंटली काय झालेलं आहे की आपली जी प्रिलिम एक्झाम असते प्रिलिमिनरी, तर त्या प्रिलिमिनरी एक्झाममध्ये वनच्या ज्या परीक्षा असते, फॉरेस्ट जी एक्झाम आहे तर फॉरेस्टची एक्झाम पण ॲड केलेली आहे। म्हणजे आता आपल्याला कंबाईन प्रिलिम असणार आहे। आधी फॉरेस्टसाठी वेगळी प्रिलिम होती, रेव्हेन्यूसाठी वेगळी प्रिलिम होती, तर आता त्या कंबाईन केल्या आहे। कंबाईन केल्यामुळे काय झालं आहे की पर्यावरणाचं महत्त्व वाढलेलं आहे, एक हाही मुद्दा। दुसरा मुद्दा म्हणजे हा सर्वात जास्त चर्चेत असणारा विषय सध्या ठरलेला आहे। बघा, कोणालाही जर आपण विचारलं किंवा थोडंही आपण जर सर्च केलं की जगापुढं किंवा देशापुढं सध्या महत्त्वाचे प्रॉब्लेम कुठले कुठले आहे, तर आता आपण हे नाही म्हणत की आतंकवाद हा महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे किंवा बेरोजगारी हा महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे। आता आपण काय म्हणतो की पर्यावरण हा सर्वात महत्त्वाचा घटक सध्या झालेला आहे। कारण ज्या पद्धतीने पर्यावरण चेंज होत आहे तर त्याचा डायरेक्ट ॲडव्हर्स इफेक्ट हा सोसायटीवर येत आहे। त्यामुळे सर्वच देशांसाठी आता महत्त्वाचा मुद्दा झाला आहे तो म्हणजे पर्यावरण। तर मग त्यामुळे करंटमध्ये पण हा महत्त्वाचा आहे, प्लस आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी महत्त्वाचा आहे। म्हणजे ओव्हरऑलच काय, तर याचं जे वेटेज आहे तर ते आता वाढलेलं आहे। तर त्यामुळे आपल्याला याला सिस्टमॅटिकली प्रिपेअर करणं गरजेचं आहे। बघा, याचा जो काही पार्ट येणार आहे तो स्टॅटिक येणार आहे, काही पार्ट जो येणार आहे तो करंट अफेअरमध्ये मग काय काय असणार आहे जो चर्चेत असते तो येणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे मग असा जर का सब्जेक्ट असणार की जिथे हाफ स्टॅटिक आहे, हाफ जे आहे ते करंट अफेअर ओरिएंटेड आहे, मग असे सब्जेक्ट कसे प्रिपेअर करायचे किंवा त्याचं आन्सर कसं लिहायचं, तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे। आणि म्हणूनच आपण एक डिकोडिंग घेऊन येतोय। तर बघा, जनरली तुम्हाला सिलेबसमध्ये आता हा जो आहे हा GS 3चा आहे, जो आपल्याला आयोगाने दिलेला सिलेबस आहे। तर GS 3 मध्ये बघा, तुम्हाला इथे 2 टॉपिक ॲड करून दिलेले आहे, जैवविविधता आणि पर्यावरण। म्हणजे हे दोन्ही आपल्याला प्रिपेअर करायचे आहे। मग त्याचं डिटेलमध्ये काय काय दिलेलं आहे तर बघा, तुम्हाला हा पॉईंट दिसत असणार, इथे तुम्हाला दिलेला आहे बघा, संवर्धन, त्यानंतर पर्यावरणीय प्रदूषण आणि अवनती, त्यानंतर पर्यावरणीय आघात निर्धारण, असे इथे काही मुद्दे दिलेले आहे। बाकी इतर विषयाचे दिलेले आहे। म्हणजे हार्डली तुम्हाला एका वाक्यामध्ये त्यांनी समराइज्ड करून दिलेलं आहे की तुम्हाला हे टॉपिक प्रिपेअर करायचे आहेत। पण आता हे आयोगाने दिलेला सिलेबस आहे जो शॉर्टली असतो किंवा एक सिंपल असतो। आता आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे आपल्याला त्यामध्ये एक्झॅक्टली कशाचं प्रिपरेशन करायचं आहे। मग आपल्याला कशाचं प्रिपरेशन करायचं आहे किंवा डिटेलमध्ये आपले टॉपिक कुठले आहे, तर बघा, मी तुम्हाला एक मॉड्यूल दाखवते
हे सिलेबसचं मॉड्यूल आहे जे आम्ही ऑफलाईन स्टुडंट म्हणजे ऑफलाईनमध्ये जेव्हा बॅच असते तर तेव्हा हे मॉड्यूल देतो आपण. तर त्यावरनं मी तुम्हाला सांगते की आपल्याला कुठले कुठले टॉपिक आहे जे पर्यावरणासाठी प्रिपेअर करायचे आहे. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला पहिला जो टॉपिक दिला आहे तुम्हाला दिसत असणार बघा, हा कुठला आहे, परिस्थितिकी आणि पर्यावरण. बघा आता इथे 2 ते 3 कन्सेप्ट तुम्हाला वेगवेगळे येणार आहे. बघा यामध्ये कोणतं कोणतं येणार, एक तुम्हाला येणार, एक मिनिट मी इथे लिहून दाखवते. पहिला जो पार्ट येणार आहे तो तुम्हाला येणार आहे पर्यावरण. म्हणजे तुम्हाला काही शब्द आहे तर यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. पहिला येणार आहे तुम्हाला पर्यावरण, त्यानंतर तुम्हाला दुसरा येणार आहे परिस्थितिकी, हा शब्द दॅट इज इकोलॉजी. ठीक आहे. त्यानंतर एक शब्द तुम्ही आणखीच कन्फ्यूज होऊ शकता तो म्हणजे परिसंस्था, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो इकोसिस्टीम, हा एक तुम्हाला आहे. त्यानंतर नेक्स्ट जो पार्ट आहे तो आहे जैवविविधता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट मग आपल्याला आहे संवर्धन. त्यानंतर मग आपल्याला आहे पर्यावरणीय समस्या. ठीक आहे. मग पर्यावरणीय समस्यानंतर मग आपल्याला नेक्स्ट पार्ट मी इथे ऍड करते, तो मग आपल्याला येणार आहे कायदे आणि हे कायदे करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्था. म्हणजे बघा आपल्याला एवढा पोर्शन जो आहे तो प्रिपेअर करायचा आहे. तर पर्यावरण हा जो विषय आहे या पर्यावरण विषयाचे आपण 3 पार्ट करतो. 3 म्हणजे कुठले कुठले तर बघा, सिंपल आहे, मी परत सांगते आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे तसंच तुम्हाला वेल सेग्रिगेटेड मॅनरनी प्रिपेअर करायचं आहे. कारण सब्जेक्ट इझी आहे आणि जे सब्जेक्ट इझी असतात तर त्याचे मार्क्स आपल्यासाठी फार कामाचे असतात. म्हणजे मार्क स्कोरिंग असा हा सब्जेक्ट असतो. तर बघा जो पर्यावरण आहे तर तो त्याचे तुम्हाला 3 पार्ट आहे, पार्ट ए, पार्ट बी आणि पार्ट सी. त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. एक जो पार्ट आहे तो तुम्हाला संपूर्ण पर्यावरणासंबंधी आहे, पर्यावरणीय ज्या संकल्पना आहे असं मी लिहिते इथे. पर्यावरणीय संकल्पनेच्या संदर्भात तुमचा एक भाग असणार आहे. म्हणजे यामध्ये काय असणार आहे तर कुठल्याही सब्जेक्टबद्दल जे स्टॅटिक नॉलेज आपल्याला पाहिजे असते तर हा तो पार्ट आहे. म्हणजे मी याला कन्सेप्च्युअली म्हणू शकते कारण आपल्याला यामध्ये पर्यावरणामध्ये जे काही विविध कन्सेप्ट आहेत ते आपल्याला प्रिपेअर करायचे आहे. किंवा मी याला स्टॅटिक पोर्शनही म्हणू शकते कारण कन्सेप्ट आहे म्हणजेच हा काय आहे, स्टॅटिक आहे, हा फिक्स आहे, हे आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. म्हणजे हा सब्जेक्टबद्दल जे नॉलेज आहे, जो सब्जेक्ट आपण प्रिपेअर करतोय तर त्यामध्ये कुठल्या कुठल्या संकल्पना येणार आहे, कुठल्या कुठल्या डेफिनेशन असणार आहे, कशा पद्धतीने थिअरी आहे, तर हा जो भाग आहे तो या पार्ट 1 मध्ये येणार, दॅट इज पर्यावरणीय संकल्पनामध्ये. दुसरा पार्ट कुठला बघायचा आहे आपल्याला तर दुसरा पार्ट आपल्याला बघायचा आहे जैवविविधता. ठीक आहे. दुसरा पार्ट कुठला आहे तो आहे जैवविविधता. मग यामध्ये आपल्याला सर्व जैवविविधतेबद्दल बोलायचं आहे. आणि तिसरा जो पार्ट आहे त्या पार्टमध्ये मग आपल्याला काय बघायचं आहे, समस्या. ठीक आहे. याला मी पर्यावरणीय समस्या असं लिहिते. आणि आपण यात आणखी एक पार्ट करू, तो म्हणजे इथे मग येणार कायदे आणि संस्था. ठीक आहे. म्हणजे असा ओव्हरऑल सेग्रिगेशन असणार आहे आपलं पर्यावरणचं. म्हणजे असं तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. आता बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं की हा जो सब्जेक्ट आहे हा असा सब्जेक्ट आहे जो स्टॅटिकही आहे आणि जो करंट अफेअर ओरिएंटेडही सब्जेक्ट आहे. करंट अफेअर सब्जेक्ट ओरिएंटेड सब्जेक्ट म्हणजे जो डायनॅमिकही आहे. म्हणजे त्यामध्ये असेही प्रश्न विचारले जाऊ शकतात जे करंटली न्यूजमध्ये आहे, जे चर्चेमध्ये आहे, आणि त्यामध्ये असेही प्रश्न विचारले जाऊ शकतात जे स्टॅटिक आहे, म्हणजे ज्यामध्ये आपण जे रेफरन्स बुक आपण रेफर करून स्टडी करतो तेही आहे. मग आता असे टॉपिक कुठले कुठले आहे तर बघा, मॅक्झिमम हा जो पार्ट आहे जो मी फर्स्ट पार्ट तुम्हाला दिलेला आहे पर्यावरणीय संकल्पना, हा जो पार्ट आहे हा कम्प्लिटली स्टॅटिक आहे. स्टॅटिक म्हणजे काय, जसं मी इथेच लिहिलं आहे बघा, यामध्ये तुम्हाला सब्जेक्टचं किंवा त्या विषयाचं तुम्हाला ज्ञान मिळणार आहे
की एक्झॅक्टली पर्यावरण काय असते, मग त्यामध्ये जे विविध घटक आहेत ते घटक काय आहेत, मग याच्याबद्दलच्या थेअरी काय आहेत, त्यामध्ये असणारे वेगवेगळे कन्सेप्ट येणार, शास्त्रज्ञ येणार, त्यांचे मत येणार. हा जो बेसिक पोर्शन आहे हा सर्व तुमचा पहिल्या पार्टमध्ये होऊन जाणार. तर हा स्टॅटिक असतो. स्टॅटिक पोर्शन म्हणजे काय, जो सिम्पली तुम्ही कुठलेही क्लास करून किंवा रेफरन्स बुक यूज करून आपण जो प्रिपेअर करतो तो. त्यानंतर जैवविविधता जो आहे, तर हा जैवविविधता भाग जो आहे हा दोन्हीमध्ये येणार. म्हणजेच काय, तर बघा आता आपण त्याला 1 बाय 1 डिकोड करू डिटेलमध्ये, पण मी इथे तुम्हाला शॉर्टली सांगते. जैवविविधता हा असा पार्ट आहे की ज्यामध्ये 50-50% किंवा रॅदर मी असं म्हणणार की 30%च तुम्हाला एक कन्सेप्ट येणार, म्हणजे तुम्हाला गोष्टी समजून घ्यायच्या आहे की हे काय आहे. त्यानंतर मॅक्झिमम 70% जो पोर्शन आहे हा पूर्ण करंट अफेअर ओरिएंटेड आहे. आता मी सांगते तुम्हाला की त्यामध्ये काय काय येणार. फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की 30%च यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे आहे की जैवविविधता म्हणजे काय, मग जैवविविधतेचं मोजमाप कसं करायचं आहे वगैरे ते. आणि ते झालं की नंतर 70% जो पोर्शन आहे हा कम्प्लिटली करंट अफेअर येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आता बघा हा जो पार्ट आहे कुठला, पर्यावरणीय समस्या. आता समस्या ज्या रिसेंटली सुरू आहे किंवा संपूर्ण जगामध्ये ज्या पर्यावरणीय समस्या आहेत त्या आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे हा पार्ट कोणता येणार, तर हा कम्प्लिटली येणार करंट अफेअर ओरिएंटेड, कारण न्यूजमध्ये ते चालणारच. आणि जर का मग समस्या करंट अफेअरमध्ये आहे तर मला सांगा त्याचं सोल्युशन काय काढतंय गव्हर्नमेंट किंवा वेगवेगळ्या ज्या NGO असतात किंवा ज्या संस्था असतात. मग संस्था सर्व पातळीवर आहे. जागतिक पातळीवरही संस्था आहे ज्या पर्यावरणासंबंधी कार्य करतात. त्यानंतर देश पातळीवरही आहे, राज्य पातळीवरही आहे, राष्ट्र पातळीवरही आहे. तर मग ह्या सर्व पातळीवरच्या ज्या संस्था आहे ज्या पर्यावरणासंबंधी कार्य करतात तर तेही आपल्याला करायचं आहे. म्हणजे हा पण कसा असणार आहे, तर मग हा पण करंट अफेअर ओरिएंटेडच असणार आहे. येत आहे लक्षात. तर त्यामुळे असं तुमचं एक ओव्हरऑल डिस्ट्रीब्युशन असणार आहे सब्जेक्टचं. तर हा जो पार्ट आहे हा पार्ट तुम्हाला मॅक्झिमम रेफरन्स बुकमधून करायचा आहे. तर कुठलं तुम्ही प्रिफर करू शकता हे मी सांगतेच तुम्हाला. त्यानंतर बाकीचा जो पोर्शन आहे हा मॅक्झिमम कशा रिलेटेड आहे, करंट अफेअर रिलेटेड आहे, जो आपण मोस्टली न्यूजपेपर आर्टिकलमधनं किंवा मॅगझिनमधनं आपण प्रिपेअर करतो. ठीक आहे. तर असा हा विषय आहे. तर आता बघा यामध्ये कुठलं कुठलं येणार आहे. तो पहिला जो पार्ट आहे जो दिलेला आहे तुम्हाला, पर्यावरणीय संकल्पना. आता या पर्यावरणीय संकल्पनामध्ये काय काय येणार, तर बघा एक मिनिट मी इथे दाखवते. हे बघा हा जो पोर्शन आहे जो तुम्हाला दिलेला आहे हा पूर्ण पर्यावरणीय संकल्पनेवर येते. मग इथे काय काय दिलं आहे बघा. तुम्हाला आधी परिस्थितिकी आणि पर्यावरण हे समजून घ्यायचं आहे. म्हणजे काही बेसिक कन्सेप्ट त्यामध्ये येणार आहे की जर पर्यावरण आहे तर एक्झॅक्टली पर्यावरण कशाला म्हणायचं, मग भूगोल जे आहे तर भूगोल आपण कशाला म्हणतो, यामध्ये काय डिफरन्स असणार आहे, असतो ना. मग पर्यावरणामध्ये विविध घटक कुठले येणार आहे, मग त्याचे प्रकार काय आहेत किंवा त्याची व्याख्या काय आहे, कुठल्या शास्त्रज्ञांनी कुठली व्याख्या दिली आहे. तर हे सर्व जो आहे हे तुम्हाला यामध्ये करायचं आहे. म्हणजे परिस्थितिकी येणार, परिसंस्था येणार, पर्यावरण येणार, हे टॉपिक तुम्हाला प्रिपेअर करायचे आहे. ठीक आहे. मग आता एवढ्या मोठ्या पर्यावरणाचा जर का तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर मग आपण त्याला व्यवस्थित त्याचे घटक असतात त्याला आपण सेग्रिगेट करतो. जेव्हा एखादी मोठी गोष्ट असते तर त्याला आपण एका वेळेस अभ्यास करत नाही, त्याचे आपण एक पार्ट करतो आणि पार्ट वाईज त्याला स्टडी करतो. मग तसंच पर्यावरणाचं पण केलंय. मग पर्यावरणाचं कसं केलंय तर बघा सुरुवात बिलकुल जीव पासून केली आहे. जीव म्हणजे एक सिंपल इंडिव्हिज्युअल आपण असं म्हणू, म्हणजे सजीवाचा जो सिंगल घटक आहे तो. तर मग जीव आहे, मग अनेक जीवांपासून प्रजाती तयार होतात. मग अनेक ज्या सारख्या प्रजातींचा ग्रुप असतो त्यांना आपण लोकसंख्या म्हणतो, पॉप्युलेशनच म्हणतात इथे. त्यानंतर मग समुदाय तयार होते आणि असं सगळं मिळून काय तयार होते, परिसंस्था. म्हणजे बघा परिस्थितिकी, पर्यावरण, परिसंस्था हे असे जे सर्व बेसिक कन्सेप्ट आहेत तर हे आपल्याला इथे कव्हर करायचे आहे. ठीक आहे. मग आता परिसंस्था जर अशी तयार होते तर मग या परिसंस्थेचं कार्य काय आहे, म्हणजे एक्झॅक्ट कुठला रोल प्ले करते, मग जर कार्य करत असतील तर याचे घटक कुठले कुठले आहे, मग यांच्यामध्ये कशा पद्धतीची आंतरक्रिया होतात, तर याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. म्हणजे बघा मी सिंपल तुम्हाला सांगते, खूप एक सिंपल लेवलवर की तुम्ही जेणेकरून रिलेट करू शकणार. बघा आता पर्यावरण आपण म्हणतो की आपल्या आजूबाजूला जेही दिसत आहे ते म्हणजे काय आहे, पर्यावरण आहे. मग काही सजीव कसे असतात जे जमिनीवर राहतात, काही सजीव जे पाण्यांमध्ये राहतात, असते ना असं. मग आता मला सांगा एखादा जमिनीवर राहणारा जे सजीव आहे तर त्यामध्येही परत एक सेग्रिगेशन आहे. काही सजीव हे एकदम मोठ्या मोठ्या जे घनदाट जंगल असतात त्यामध्ये राहणारे असतात,
तर काही सजीव हे गवताळ प्रदेशामध्ये राहणारे असतात, काही सजीव हे वाळवंटामध्ये राहणारे असतात, तर काही सजीव हे एकदम बर्फाच्छादित प्रदेश जो असतो तर त्यामध्ये राहणारे असतात ना. इवन पाण्याचा जर आपण विचार केला तर काही सजीव हे गोड पाणीमध्ये म्हणजे फ्रेश वॉटरमध्ये राहणारे असतात, काही सजीव हे महासागरांमध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये क्षारता जास्त असते, सलाईन वॉटर, तर त्यामध्ये राहणारे असतात. मग असे जे आपण हे डिवाइड केले आहे तर यालाच आपण बेसिकली परिसंस्था म्हणू. सिंपल एक जे मी तुम्हाला सांगते, वाळवंटामध्ये राहणारी तर वाळवंटाची परिसंस्था झाली, त्यानंतर जंगलांमध्ये राहणारी तर वन परिसंस्था झाली, गवताळ प्रदेशाची परिसंस्था झाली, त्यानंतर फ्रेश वॉटर इकोसिस्टीम म्हणजेच गोड पाण्याची परिसंस्था, महासागरीय परिसंस्था, म्हणजे ही झाली परिसंस्था. मग आता मला सांगा, सपोज नदीमध्ये राहणारी जर परिसंस्था आहे म्हणजे नदीमध्ये राहणाऱ्या वनस्पती आणि नदीमध्ये राहणारे प्राणी असे दोन येणार. तर मग आता हे जर त्यांचे घटक झाले तर हे कार्य काय करतात. मग तुम्हाला बघा, आपण शिकतो ना एक जनरली की पर्यावरणामध्ये प्रत्येक सजीव हा स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. मग काही अन्नासाठी दुसऱ्यांवर डिपेंड असते, पण इन रिटर्न ते पण काहीतरी सेवा देत असते, कुठला तरी आधार त्यांना सपोर्ट देत असतो. म्हणजेच काय, तर प्रत्येक सजीव कुठलं ना कुठलं कार्य करतो. तर मग त्यांचं कार्य काय आहे, त्याच पद्धतीने मग आंतरक्रिया. जर प्रत्येक सजीव किंवा प्रत्येक घटक एकमेकांसोबत काहीतरी एक किंवा प्रत्येक घटक जर का कुठलं कार्य करत असेल, कुठला रोल परफॉर्म करत असेल, तर मग तो दुसऱ्यांवर डिपेंड असणार, आणि दुसऱ्यांवर डिपेंड असणार तर त्यांच्यामध्ये काय होणार, आंतरक्रिया होणार, इंटरॅक्शन. दॅट इज सिम्पल. तर मग हे इंटरॅक्शन कशा पद्धतीचे असते, मग कशा सर्व्हिसेस ते देतात, तर हे आपल्याला डिटेलमध्ये करायचं आहे. ठीक आहे, प्रत्येक परिसंस्थेचं. म्हणून आपल्याला बघा इथे नेक्स्ट तोच टॉपिक आहे की तुम्हाला परिसंस्थेचे प्रकार पण दिले, त्यामध्ये दिले बघा जलीय परिसंस्था. जलीय परिसंस्थेलाही आपल्याला डिटेलमध्ये करायचं आहे, त्याचे वेगवेगळे झोन काय असतात. नंतर सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे प्रवाळ, कोरल. ते कोरल काय आहे, त्यानंतर पाणथळ प्रदेश आपल्याला बघायचा आहे, खारफुटी बघायचा आहे. तर हे सर्व परिसंस्था रिलेटेड टॉपिक आपण इथे कव्हर करणार. मग सेम आपल्याला स्थलीय परिसंस्था आहे, जे जमिनीचा भाग म्हटलं मी तुम्हाला ते. त्यानंतर मग वाळवंटी परिसंस्था आहे, ह्याही आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. मग आता बघा, हे जे आपण सेग्रिगेशन करतो की नदीची परिसंस्था एक सिंपल आणि वन परिसंस्था किंवा वन परिसंस्था आणि गवताळ परिसंस्था. पण मला सांगा, हे सगळं असं आपल्याला जे दिसते आजूबाजूला, तर हे असं वेगळं वेगळं आहे का, की आपण म्हणणार की नाही इथे जंगल संपलं, आता इथे वाळवंट प्रदेश सुरू झाला किंवा इथं गवताळ प्रदेश सुरू झाला. नाही, हे मिक्स आहे. म्हणजेच काय, याचा जो बॉर्डर एरिया आहे हा अटॅच आहे, तर त्यालाच आपण काय म्हणणार, इकोटोन. म्हणजे इकोटोन सिंपल काय, की जिथं वेगवेगळ्या परिसंस्था एकत्रित येणार किंवा एक परिसंस्था संपून दुसरी परिसंस्था आता सुरू होते, तर हा जो मधातला पोर्शन असतो, तर या पोर्शनवर मग कुठले कुठले परिणाम होत असतात, तिथे कुठले सजीव राहतात, त्याचा काही इफेक्ट होतो का, तर तेही टॉपिक आपल्याला करायचा. म्हणजे त्यामध्ये काय काय येणार, मग इकोटोन काय आहे, किनारी परिणाम काय आहे, निश काय आहे, तर हा एक घटक येते. मग बघा, सर्वात महत्त्वाचा आपल्याला बघायचा आहे अन्न साखळी व अन्न जाळे. आता सिंपल जर का आपण म्हटलं की पर्यावरणामध्ये विविध घटक आहेत, सजीव आहेत, निर्जीव आहेत. मग त्या सजीवांमध्ये बघा, आपण जनरली म्हणतो की प्राणी आहे, वनस्पती आहे, पण हे सर्व घटक सजीव, निर्जीव हे सर्व हे इंडिव्हिज्युअल किंवा हे सेपरेट नाही आहे. प्रत्येक घटक हा दुसऱ्या घटकांवर कसा आहे, डिपेंड आहे, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली, पण प्रत्येक घटक हा दुसऱ्या घटकावर कसा आहे, डिपेंड आहे. मग त्यातला मेन जर आपण फॅक्टर कन्सिडर केला की कुठल्या कारणासाठी डिपेंड आहे, आपण जनरली म्हणतो अन्न. म्हणजे अनेक कारणं आहेत, पण एक जी मेन फॅक्टर आहे तो कुठला आहे, अन्न. कारण प्रत्येक सजीव हा स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. काही सजीवच असे आहेत जे स्वतःचं अन्न तयार करतात, मग इतर सजीव हे त्यांच्यावर डिपेंड असतात. मग त्यांच्यावर डिपेंड असल्यामुळे जो अन्न साखळी तयार होत आहे, अन्न साखळी म्हणजे काय, की एक घटक अन्न तयार करणार, मग ते अन्न दुसऱ्या घटकाकडे जाणार, दुसऱ्या घटकापासून ते तिसऱ्या घटकाकडे जाणार, असं करत करत हे संपूर्ण पर्यावरणामध्ये फिरते. त्यालाच आपण काय म्हणतो, अन्न साखळी व अन्न जाळे. तर हेही आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. मग यामध्ये तुम्हाला बघा परिस्थितिकीय मनोरे व ऊर्जा प्रवाह येणार, की मग कोण कोणावर डिपेंड आहे, कुठनं स्टार्ट होते, कुठं संपत आहे अन्न साखळी. तर हे आपल्याला मनोरे म्हणजे पिरॅमिड, तर पिरॅमिडच्या फॉर्ममध्ये दिलेले आहे. त्यानंतर सेम ऊर्जा, अन्न म्हणजेच काय, महत्त्वाचं असते ऊर्जा. तर मग हा ऊर्जा प्रवाह कसा होत आहे, कोणामध्ये किती ऊर्जा येते, तर हेही आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. त्यानंतर बघा
मग महत्त्वाचं ठरते ते म्हणजे जैव भू रासायनिक चक्रे. मग आता बघा, फक्त अन्न हाच फॅक्टर असा नाही आहे जो वेगवेगळ्या घटकांमध्ये फिरतोय पर्यावरणामध्ये. इतरही असे घटक आहे ज्यांची पर्यावरणामध्ये काय आहे, हालचाल सुरू आहे. हालचाल म्हणण्यापेक्षा एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे ते ट्रान्समिट होते. तर मग असे कुठले कुठले फॅक्टर आहे, तर ते चक्र आपल्याला बघायचे. तर यामध्ये मेजरली तुम्हाला खनिजांचं चक्र आहे, ज्याच्यामध्ये नायट्रोजन येणार, फॉस्फरस येणार, कार्बन येणार, सल्फर येणार. तर हे सायकल म्हणजे आता नायट्रोजन आहे, तर नायट्रोजन पर्यावरणामध्ये कसा कसा फिरतो, कार्बन कसा फिरतो, सजीवांमध्ये कधी जातो, निर्जीव घटकांमध्ये तो कधी जातो, तर हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे ते येणार तुमचं जैव भू रासायनिक चक्रांमध्ये. त्यानंतर मग बघा, परिस्थितिकीय अनुक्रमण हा एक कन्सेप्ट आहे तुम्हाला येत आहे. तर हे जे पहिले 10 पार्ट आहे किंवा पहिले जे 10 टॉपिक आहे, तर हे 10ही टॉपिक तुम्हाला कशामध्ये येणार, स्टॅटिकमध्ये येणार. म्हणजे जे मी तुम्हाला म्हटलं ना, हा जो पार्ट आहे हा स्टॅटिक आहे. म्हणजे हा तुम्हाला रेफरन्स बुकमधून प्रिपेअर करायचा आहे. यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट येणार आहे. सो तुम्हाला ते कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. ठीक आहे. इथनं पुढं जो येणार आहे, तर हा येणार आहे करंट अफेअर ओरिएंटेड. आता करंट अफेअर ओरिएंटेडमध्ये म्हणजे काय, तर बघा, आता मी परत तुम्हाला एक सिंपल सांगते जे आपण आधी लिहिलं. बघा, जैवविविधता हा पार्ट आपल्याला बघायचा आहे. मग आता जैवविविधतामध्ये कुठलं कुठलं येणार, तर जैवविविधतामध्ये 2 पार्ट आहे आपल्याला. आता हे आपण कसं संपवणार, तर सिंपल बघा, नावावरूनच लक्षात येते. यालाच इंग्लिशमध्ये आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो. तर बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, तर सिंपल आहे, जैविक घटकांमध्ये असलेली विविधता म्हणजे जैवविविधता. असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता. सिंपल की जेवढेही सजीव आहे, तर सजीवांच्या विविध प्रजाती आपल्याला दिसतात. बघा, सिंपल एक आहे, एक फळ असणार, एक आंबा आपण कन्सिडर करू. आंबा आहे, तर मला सांगा एकाच प्रकारचा आंबा आहे का, नाही. त्या आंब्यामध्ये पण वेगवेगळ्या व्हेरायटी आहे. म्हणजे आंब्याच्या पण वेगवेगळ्या प्रजाती आहे. रंग चेंज होणार, टेस्ट चेंज होणार, आकार चेंज होणार असते ना. असं मग असं प्राण्यांमध्ये पण असते, असं सजीवांमध्येच असते. तर ही जी जैवविविधता आहे याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर मग याच्यामध्ये काय येणार, तर ही जैवविविधता म्हणजे काय हे आपण आधी कन्सिडर करणार. मग जैवविविधतेमध्ये जे घटक असतात त्याचा आपण अभ्यास करणार. आणि या जैवविविधतेचे मोजमाप पण आपल्याला आहे. म्हणजेच काय की आपण कसं मोजणार मग, की पृथ्वीवर एवढी एवढी जैवविविधता आहे, किंवा या पर्टिक्युलर प्राण्याच्या एवढ्या प्रजाती आहे, किंवा या झाडांच्या वनस्पतींच्या एवढ्या प्रजाती आहे, त्याचं मोजमाप देखील आपल्याला आहे. ठीक आहे. मग आता जेव्हा आपण मोजमाप करणार किंवा प्रत्येक घटकांच्या प्रजाती आपण लक्षात घेणार, तेव्हा मग आपल्या लक्षात येणार की काही ज्या प्रजाती आहे ह्या प्रजाती नष्ट होत आहेत. ह्या काय होत आहेत, नष्ट होत आहे. कारण बघा, प्रत्येक प्रजाती असणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं बघा, की प्रत्येक घटक हा दुसऱ्या घटकांवर डिपेंड आहे. मग जेव्हा एक डिपेंडन्सी असते, तेव्हा जर एखादा घटक व्हॅनिश होत असला, तर मग पूर्ण जे रिमेनिंग जे घटक आहे त्यांना काय होणार, याचा परिणाम होणार. मग अशा वेळेस प्रत्येक प्रजातीचं जतन करणं गरजेचं आहे. मग जेव्हा आपण जैवविविधता मोजणार, तेव्हा आपल्या लक्षात येणार की या सजीवांच्या एवढ्या प्रजाती होत्या, त्यापैकी काही आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, किंवा काही नष्ट ऑलरेडी झालेले आहे. त्यामुळे असा नकारात्मक परिणाम घडलेला आहे. मग हे जर का नष्ट होणार असेल, तर मला सांगा काय करणं गरजेचं असते. अशा वेळेस गरजेचं असते ते म्हणजे त्यांचं मग संवर्धन करणं. तर सिंपल संवर्धन म्हणजे काय, किंवा आपण एक जनरल त्याला म्हणू शकतो की त्यांचं जतन करणं पण महत्त्वाचं आहे. आपल्याला ते सांभाळून ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यांचा जो नाश होत आहे तो थांबवणं गरजेचं आहे. त्या नष्ट नाही झाल्या पाहिजे, त्यांना टिकून ठेवणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच मग तो कोणता पोर्शन येणार, तर तो येणार जैवविविधतेचे संवर्धन. येते लक्षात. जे तुम्हाला सिंपल इथं 2 आहे, एक म्हणजे बेसिक येणार जैवविविधतेचे मोजमाप, आणि दुसरं येणार जैवविविधतेचे संवर्धन. मग आता संवर्धन कसं करायचं, तर हे प्राणी वनस्पती ज्यांचा नाश होतोय यांना आपल्याला जतन करून ठेवायचं आहे. तर त्यासाठी इथे मग आपल्याला येणार बघा, इथे कोणता पोर्शन येणार की कशा पद्धतीचं संवर्धन करतो, तर त्याचे प्रकार येणार. मग संवर्धनाचे प्रकार येणार, आणि त्यामध्येच तुम्हाला मग हे टॉपिक आहे बघा, नॅशनल पार्क आपण म्हणतो ना, राष्ट्रीय उद्याने, हा एक पार्ट आहे. त्यानंतर वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे. येतं लक्षात. हे जे असे पोर्शन आहे हे इथे आपल्याला येते. त्यानंतर बघा, यामध्येच मग सगळे येणार, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट येणार. त्यानंतर अजून आपण काय म्हणू शकतो, नॅशनल पार्क आहे, वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे. इथे मी सांगतेच तुम्हाला. बघा, जैवविविधता प्रकार आहे, त्याचे महत्त्व आहे, वितरण आहे.
त्यानंतर आहे जैवविविधतेचे संवर्धन. मग संवर्धनाचे पण प्रकार तुम्हाला दिलेले आहे. त्यामध्ये येते मग बघा वन्यजीव अभयारण्य, त्यानंतर राष्ट्रीय उद्याने, जीवावरण राखीव क्षेत्र बायोस्फिअर रिझर्व, त्यानंतर संवर्धन राखीव क्षेत्र आहे, लोकसमुदाय राखीव क्षेत्र आहे, त्यानंतर महाविविधता केंद्र आहे, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे, जागतिक वारसा स्थळ आहेत, जैवविविधता वारसा स्थळे आहे, परिसंस्था संवेदनशील क्षेत्र आहे आणि पक्षी क्षेत्र आहे. म्हणजेच काय तर सरकारने ज्या काही उपाययोजना केलेल्या आहेत या प्रजातींचं संवर्धन करण्यासाठी, तर ते कुठल्या कुठल्या माध्यमातून केल्या जाऊ शकते हे सर्व टॉपिक मग आपल्याला या ठिकाणी दिले आहे. त्यामध्ये बघा तसंच मग आता बघा आपल्याला वेगवेगळे कार्यक्रमी बघायचं आहे. जसं तुम्हाला माहीत असणार बघा व्याघ्र प्रकल्प आहे, त्यानंतर हत्ती प्रकल्प आहे, असे प्रोजेक्ट लॉन्च होते ना, तर आपल्याला हे देखील बघायचं आहे. येते लक्षात. तर हा एक तुम्हाला पोर्शन येणार आहे. मग हा पोर्शन झाल्यानंतर नेक्स्ट तुम्हाला कुठला करायचा आहे, संवर्धनाचा भाग बघितला, म्हणजे आपण हा बघितला की जैवविविधतामध्ये काय काय असणार आहे. तर आता बघा हा जो पोर्शन आहे, हा जो 70% पोर्शन आहे तो हा आहे जो संवर्धनचा भाग येतो. जे बघा जैवविविधतेचं मोजमाप कसं करायचं, कुठल्या कुठल्या टेक्निक यूज करायचा, हा तर स्टॅटिक आहे जो आपल्याला ऑलरेडी रेफरन्स बुकमध्ये दिलेला आहे. पण आता हे जे आहे राष्ट्रीय उद्याने किंवा अभयारण्य, हा जो पोर्शन आहे हा करंट अफेअरमध्ये येतो. मग यामध्ये तुम्हाला डेटा कुठला येणार की ओव्हरऑल जगामध्ये किती आहे, भारतामध्ये किती आहे, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये किती आहे, मग सर्वात आधी जे स्थापन केलेले आहे ते कुठले आहे, रिसेंटली जे ॲड झालेले आहे ते कुठले आहे, मग कुठलं राष्ट्रीय उद्याने किंवा अभयारण्य त्यामध्ये फरक काय आहे नेमका, मग जर एखादं राष्ट्रीय उद्यान असेल तर ते कुठल्या प्रजातींचं संवर्धन करण्यासाठी केलं आहे, कुठल्या राज्यांमध्ये किती राष्ट्रीय उद्याने आहेत किंवा अभयारण्य आहेत, हे अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्याने स्थापन करण्याचा अधिकार कुणाला आहे. तर हा जो संपूर्ण भाग येतो हा येतो मग करंट अफेअर ओरिएंटेड. म्हणजे इथे तुम्हाला रिसेंटली जे सुरू आहे ते तुम्हाला करायचं. ठीक आहे. मग त्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आपल्याला बघायचा आहे तो बघायचा आहे पर्यावरणीय समस्या. आता पर्यावरणीय समस्या हा कम्प्लिटली करंट अफेअर ओरिएंटेड आहे. यामध्ये कुठली समस्या येणार तर बघा महत्वाची समस्या म्हणजे इथे दिलेलंच असणार ते म्हणजे प्रदूषण. बघा पर्यावरणीय समस्या, तर आपण जनरली काय म्हणतो की क्लायमेट चेंज झालेला आहे, हवामानामध्ये बदल झालेला आहे, ग्लोबल वॉर्मिंग आपण म्हणतो की जागतिक तापमान आहे तर ते वाढलेलं आहे. तर यामुळे तयार झालेल्या समस्या किंवा हे याचा सगळा आपल्याला डिटेल अभ्यास करायचा आहे. मग त्यामध्ये महत्त्वाचं येणार प्रदूषण. मग प्रदूषण हा टॉपिक डिटेलमध्ये आहे आपल्याला की प्रदूषणाचे प्रकार किती आहे, प्रदूषण कोणामुळे घडून येतंय, मग प्रदूषण कमी करण्यासाठी कुठले कुठले कायदे केलेले आहे, कुठल्या संस्था आहेत त्या, तर हे आपल्याला डिटेलमध्ये आहे. त्यानंतर आपल्याला ग्रीन हाऊस गॅस आहे ज्यामुळे जागतिक तापमान वाढ होतीये, हे तर दिलंच आहे मी तापमान वाढ. त्यानंतर हिमावरण आहे, ओझोनचं अपक्षय आहे. आपण ऐकतो ना की ओझोनला होल झालेला आहे, म्हणजेच काय की ओझोनचा थर जो आहे जो स्थितांबरामध्ये असतो स्ट्रॅटोस्फिअरमध्ये तो कमी होतोय, त्यामुळे डायरेक्टली UV रेज जे आहे ते पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतात, तर ते आपल्याला आहे. त्यानंतर ॲसिड रेन आहे, त्यानंतर स्मॉग आहे, फोटोकेमिकल स्मॉग. तशा ज्या रिसेंटली ज्याही पर्यावरणीय समस्या आहे, इवन डेझर्टिफिकेशन आहे, वाळवंटीकरण, म्हणजे आपण म्हणतोय ना की जगामध्ये जे वाळवंट आहे तर ते आता वाढतंय, तर ते वाळवंटीकरण आपल्याला आहे. ॲसिड रेन आहे किंवा महासागरामध्ये जे ॲसिडचं प्रमाण वाढतंय ॲसिडिफिकेशन, तर तेही टॉपिक आपल्याला आहे. म्हणजे असं ओव्हरऑल आपल्याला पर्यावरणीय समस्या इथे करायच्या आहे. आणि जर पर्यावरणीय समस्या आपण केल्या तर मग आपल्यासाठी महत्त्वाचं काय ठरते तर ते ठरते कायदे आणि संस्था. की जर एवढे प्रॉब्लेम होते पर्यावरणाच्या संदर्भात तर यामध्ये ॲक्शन कोण घेणार. मग ॲक्शन कोण घेणार म्हणजे काय तर जनरली गव्हर्नमेंट घेणार. मग गव्हर्नमेंट घेणार तर गव्हर्नमेंट कुठल्या कायद्याअंतर्गत घेणार, मग ते कायदे कोण करणार, राज्य कायदे करणार का किंवा केंद्र कायदे करणार. मग पर्यावरण हा जो टॉपिक आहे हा कुठल्या सूचीमध्ये येतो, म्हणजे असते ना आपल्याला बघा सेंट्रल लिस्ट असते, स्टेट लिस्ट असते, कॉन्करंट लिस्ट असते, तर मग त्यामध्ये कुठे येत आहे हा, मग राज्य सरकारला किती अधिकार आहे, केंद्र सरकारला किती अधिकार आहे, तर हे सर्व आपल्याला करायचे आहे. मग आता या संदर्भात केलेले जेवढेही कायदे आहे, इव्हन केंद्र सरकारने केलेले कायदे कुठले आहे, राज्य सरकारने केलेले कुठले महत्त्वाचे कायदे आहेत, तर ते सर्व कायदे आपल्याला बघायचे आहे. मग कायदे बघितल्यानंतर महत्त्वाचं आहे त्या म्हणजे संस्था. मग त्या दोन्ही पातळीवर आहे. आंतरराष्ट्रीय संस्थाही आपल्याला करायच्या आहे आणि राष्ट्रीय संस्था देखील आपल्याला करायच्या आहे. की आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्हाला बघा माहीत असेल एक जनरली युनायटेड नेशन इन्व्हायरमेंटल प्रोग्राम हे आहे. तर ह्या ज्या अशा संपूर्ण संस्था आहेत ज्या फक्त पर्यावरणासाठी काम करतात तर आपल्याला त्याही बघायच्या आहे. मग जर संस्था आपल्याला बघायचं आहे तर तुम्हाला सांगा काय काय यामध्ये येणार. तर आता बघा जर संस्था असणार तर त्या संस्थांची मीटिंग होणार,
आहे ना. तर संस्थेची मीटिंग होत आहे, तर मग जर वार्षिक होत आहे की 2 वर्षांनी होत आहे हे आपल्याला बघायचं आहे. त्या मीटिंगचे आउटपुट म्हणजे जर एखादा रिपोर्ट पब्लिश होत असेल तर आपल्याला तेही बघायचं आहे. इथे लक्षात, हा पूर्ण जो पोर्शन आहे हा कसा येतो, करंट अफेअर ओरिएंटेड येतो. त्यानंतर हे जे संस्था आहे त्यांचे कोणते कोणते देश मेंबर आहे, मग कुठला मेंबर रिसेंटली ॲड झाला आहे का, कुणी स्वतःला काढून घेतला आहे का संस्थेमधून, तर हेही आपल्याला सर्व करायचं आहे. जसं तुम्ही COP ऐकलेलं असणार, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज येते ना, मग हे आंतरराष्ट्रीय संस्थेची होणारी मीटिंग आहे, मग याच्यामध्ये कुठले कुठले निर्णय घेतले जातात का, तर हेही आपल्याला करायचं असते. म्हणजे आपल्याला संपूर्ण संस्था करायचं आहे, त्याचं हेडक्वार्टर कुठं आहे, त्या संस्थेचा उद्देश किती आहे, काय आहे, किंवा त्याचं स्थापना वर्ष काय आहे, तर हे आपल्याला करायचं असते. प्लस ह्याही सर्व गोष्टी करायच्या आहे, म्हणजे ह्याही कम्प्लिटली करंट अफेअर ओरिएंटेड जाणार. येत्या लक्षात, तर अशा पद्धतीनं आपल्याला पर्यावरणाचं करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे मग येते वनस्थिती अहवाल, दॅट इज फॉरेस्ट रिपोर्ट. तर बघा, एक रिसेंटलीच आता फॉरेस्ट रिपोर्ट आलेला आहे, तो दर 2 वर्षांनी येतो, जो केंद्र सरकार पब्लिश करत असते. मग ते काय करतात की भारतामध्ये जे वन आहे, जे जंगलं आहे, तर त्यांचा एक रिपोर्ट असतो की जंगलांची संख्या कमी झाली का, क्षेत्रफळ किंवा वाढलं का, किंवा एकूण झाडं किती आहे, म्हणजे एक कॉम्प्रहेन्सिव्ह असतो तो, वेगवेगळे फॅक्टर त्यामध्ये ॲड केलेले असते. तर हा देखील आपल्याला करायचा असतो. तर हा जो पोर्शन आहे हा कम्प्लिटली कशामध्ये येते, मग करंट अफेअरमध्ये येते. तर अशा पद्धतीने बघा, तुम्हाला एक ओव्हरऑल मिक्स असा हा विषय आहे जो तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे, जो अर्धा स्टॅटिक येणार आणि अर्धा हा करंट अफेअर ओरिएंटेड येणार. तर त्यामध्ये आता आपण जेव्हा नेक्स्ट सेशनमध्ये यावर क्वेश्चन बघू की कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचे, म्हणजे मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हचे, तर तेव्हा तुमच्या लक्षात येणार की याला अभ्यास कसं करायचा आहे. म्हणजे त्या लेक्चरमध्ये मग आपण डिटेलमध्ये बघू की अशा अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहे, तर तुमची नोट्स कशा पद्धतीच्या प्रिपेअर करायच्या आहे तुम्हाला, कशा पद्धतीच्या नोट्स तुम्हाला असायला पाहिजे. त्यानंतर करंट अफेअरचा अभ्यास कसा करून तुम्हाला करंटचा अभ्यासला स्टॅटिकच्या अभ्यासासोबत कसं लिंक करायचं आहे, तर हा जो आहे मग आता म्हणजे प्रिपरेशन स्ट्रॅटर्जी, तर हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. आज आपण फक्त सिलेबस डिकोडिंग बघितलं आहे आणि हा जो सिलेबसचं मॉड्यूल आहे तर ते मी तुम्हाला आपल्या अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून देते, म्हणजे तुमच्याकडे ते मॉड्यूल सोबत राहणार. ठीक आहे, तर तुमच्या काही क्युरीज असतील तर त्या कमेंटमध्ये नक्कीच. थँक्यू.